फार पूर्वी कानपूर गावात एक कुंभार राहत होता. तो दररोज शहरात जाऊन मातीची भांडी खेळणी बनवून विकत असे. असेच त्याचे आयुष्य चांगले होते. रोज त्याला त्रासाला कंटाळून एके दिवशी त्याच्या पत्नीने त्याला मातीची भांडी बनवणे आणि विकणे बंद करण्यास सांगितले. आता थेट शहरात जा आणि नोकरी शोधा, जेणेकरून आपण काही पैसे कमवू शकू. कुंभारालाही आपल्या पत्नीचे म्हणणे बरोबर आहे असे वाटले. त्याच्या या अवस्थेने तो स्वतःही त्रस्त झाला होता. तो शहरात गेला आणि तिथे काम करू लागला. तो काम करत असला तरी त्याला नेहमी मातीची खेळणी आणि भांडी बनवायची आवड होती. तरीही तो आपले काम शांतपणे करत राहिला. अशा कामात त्यांचा बराच वेळ गेला. एके दिवशी तो काम करत असलेल्या बॉसने त्याच्या मुलाच्या वाढदिवसाला त्याला बोलवले. वाढदिवसाची भेट म्हणून सगळ्यांनी महागड्या भेटवस्तू खरेदी केल्या होत्या. कुंभाराने विचार केला की आपल्या गरीब लोकांनी दिलेल्या भेटवस्तूंची कोण काळजी घेते, म्हणून मी मातीची खेळणी बनवून मालकाच्या मुलाला देतो. असा विचार करून त्याने मालकाच्या मुलासाठी एक मातीचे खेळणे बनवले आणि त्याला भेट म्हणून दिले. वाढदिवसाची पार्टी झाली की मालकाचा मुलगा आणि त्याच्यासोबतच्या इतर मुलांना मातीची खेळणी खूप आवडायची. तेथे उपस्थित सर्व मुले त्याच मातीची खेळणी मिळावी म्हणून हट्ट करू लागली. मुलांचा जिद्द पाहून व्यावसायिकाच्या पार्टीत उपस्थितीत असलेल्या सर्वजण त्या मातीच्या खेळण्याबद्दल बोलू लागले. सगळ्यांच्या तोंडी एकच प्रश्न होता की हे अप्रतिम खेळणी कोणी आणले आहे. तेव्हा तिथे उपस्थित असलेल्यांपैकी एकाने सांगितले की त्याच्या नोकराने हे खेळणे आणले आहे. हे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले. मग ते सर्व कुंभाराला त्या खेळण्याबद्दल विचारू लागले. सर्वजण एकसुरात म्हणाले, एवढी महागडी आणि सुंदर खेळणी कुठून आणि कशी विकत घेतली? आम्हाला पण सांग. आता आमची मुलं ही खेळणी मिळवण्यासाठी आग्रही आहेत. कुंभाराने त्यांना सांगितले की हे महागडे खेळणे नाही, तर मी स्वतःच्या हाताने बनवले आहे. पूर्वी मी माझ्या गावात हे बनवून विकत असे. या कामातून मिळणारी कमाई खूपच कमी होती, त्यामुळे मला हे काम सोडून शहरात यावे लागले आणि आता मी हे काम करत आहे. हे सर्व ऐकून कुंभार धन्याला फार आश्चर्य वाटले. तो कुंभाराला म्हणाला, तुम्ही इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक मुलासाठी सारखी खेळणी बनवू शकता का? कुंभार आनंदाने म्हणाला, हो गुरुजी, हे माझे काम आहे. मला मातीची खेळणी बनवायला आवडतात. मी सध्या खेळणी बनवू शकतो आणि या सर्व मुलांना देऊ शकतो. असे सांगून कुंभाराने माती गोळा करून केली आणि खेळणी बनवायला सुरुवात केली. काही वेळातच मातीची अनेक रंगीबेरंगी खेळणी तयार झाली. कुंभाराची ही कलाकृती पाहून त्याचा मालक आश्चर्यचकित झाला आणि आनंदही झाला. त्याच्या मनात मातीच्या खेळण्याचा व्यवसाय करण्याचा विचार सुरू झाला. त्याला असे वाटले की तो कुंभाराकडून मातीची खेळणी मिळवायचा आणि नंतर स्वतः विकायचा. असा विचार करून त्यांनी मातीची खेळणी बनवायचे काम कुंभाराला दिले. मातीची खेळणी बनवण्याच्या त्याच्या कौशल्यावर कुंभाराचा मालक खुश होता. म्हणून व्यावसायिकाने कुंभाराला राहण्यासाठी चांगले घर आणि भरघोस पगार देण्याचा निर्णय घेतला. आपल्या धन्याच्या या ऑफरने कुंभार खूप खुश झाला. तो ताबडतोब त्याच्या गावी गेला आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांना आपल्यासोबत राहायला घेऊन आला. अन्नधान्याचा तुटवडा आणि पैशाची टंचाईशी झगडत कुंभार कुटुंब व्यावसायिकाने दिलेल्या घरात आरामात राहू लागले. कुंभाराने बनवलेल्या खेळण्यांमधून व्यावसायिकाला भरपूर काही नफा मिळत असे. अशा प्रकारे प्रत्येकजण आपले जीवन आनंदाने जगू लागला. कथेचे नैतिक: प्रतिभा माणसाला कधीही सोडत नाही. जर कोणी एखाद्या कामात निष्णात असेल तर त्याचे कौशल्य त्याला कठीण परिस्थितीतून बाहेर काढू शकते.